नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया HFCL लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 103.49 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 23.20% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14.96 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 15,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, HFCL बॅक्स ₹2,501 करोड ॲडव्हान्स वर्क ऑर्डर फ्रॉम BSNL. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HFCL लिमिटेडला BSNL कडून 2,501.30 कोटी रुपयांचं ऑर्डर मिळालं आहे. कशासाठी? पंजाब टेलिकॉम सर्कलमध्ये भारतनेट फेज 3च्या मिडल माईल नेटवर्कच्या डिझाईन, सप्लाय, कन्स्ट्रक्शन, इन्स्टॉलेशन, अपग्रेडेशन, ऑपरेशन अँड मेंटेनन्ससाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला HFCL लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 1%पेक्षाही जास्तीचा अपर सर्किट पाहायला मिळाला आहे, जवळपास 1.25%चा. चला आता बोलूया एथर इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 815 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 7.01%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 10.88 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 11,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, एथर इंडस्ट्रीज Q3 फायनान्शियल इयर 2025 रिझल्ट. रेव्हेन्यू अप 41.4% इयर ऑन इयर बेसिस टू ₹219.68 करोड. नेट प्रॉफिट अप 148% इयर ऑन इयर बेसिस. तर मित्रांनो, एथर इंडस्ट्रीज लिमिटेडने आज आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 41.4%ने इन्क्रीज होऊन 219.68 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 148%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया हॅवेल्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,577.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 10.21%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 98.90 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 99,000 कोटी रुपयांचा, म्हणजे जवळपास 1,00,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, हॅवेल्स शेअर सर्ज ओव्हर 3% आफ्टर UBS मेंटेन्स बाय रेटिंग विथ टार्गेट प्राईज ऑफ ₹2,145. तर मित्रांनो, हॅवेल्स इंडिया लिमिटेडचा काल आपल्याला Q3चा रिझल्ट पाहायला मिळाला होता आणि मित्रांनो, तो मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर पण केला होता. तर मित्रांनो, ही अपडेट आजची आहे की हॅवेल्स इंडिया लिमिटेडवर UBSने बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 2,145 रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला हॅवेल्स इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये जवळपास 1.25%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची सबसिडरीबद्दल, जिचे नाव आहे स्वराज इंजिन्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,240 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 39.33%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.94 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 4,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, स्वराज इंजिन्स गेन्स आफ्टर Q3 प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 33% इयर ऑन इयर बेसिस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, स्वराज इंजिन्स लिमिटेडने आज आपला
क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 32.57%ने इन्क्रीज होऊन जवळपास 32 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 23.59%ने इन्क्रीज होऊन जवळपास 350 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 12,109.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 20.47%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.81 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 4 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, इंडियाज लार्जेस्ट कार मेकर हॅज कमिटेड ॲन इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹2,100 करोड टू मॅन्युफॅक्चर EV इन इंडिया. तर मित्रांनो, इंडियाची लार्जेस्ट कार मेकर कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड इंडियामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चर म्हणजे बनवण्यासाठी 2,100 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 816 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 76.64%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 1.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, टाटा ग्रुप स्टॉक फॉल्स 8% आफ्टर HDFC म्युच्युअल फंड सोल्ड 2.06% स्टेक इन द कंपनी. तर मित्रांनो, HDFC म्युच्युअल फंडने टाटा ग्रुपची कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडमधली आपली 2.06% हिस्सेदारी विकली आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.